Hello guys, I'm Pranjali and welcome back to my channel. This video is about my chaotic life before I fly to LA. So याच्यामध्ये भरपूर काही असणार आहे. मी काम करतेय, माझी एक्झाम पण चालू आहे, माझ्या दुसऱ्या एक्झामचे प्रिपरेशन आहे. मला शॉर्ट्ससाठी माझ्या व्हिडिओसाठी मी कंटिन्युअसली शूट करतेय. सो इट्स अ लॉट गोइंग ऑन विथ मी राईट नाव. इनफॅक्ट मी जे आत्ता पण करते ते माझ्या हॉटेलची एक्झाम चालू आहे. देन आय एम प्रिपेअरिंग माय सेल्फ फॉर द एक्झाम विच इज जे माझ्या कॉलेजची एक्झाम आहे. माझे 2 सब्जेक्ट्स यावेळी क्लिअर होणार आहेत, सो मी त्याचा अभ्यास करते, त्याचे प्रिपरेशन करते. सो हा एक माझा मिनी ब्रेक होता इन बिटवीन. या सगळ्या क्लिप्स मिक्स्ड आहेत. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस हा एक गुलाबजाम ब्रेक. त्याच्यानंतर माझी एक्झाम चालू झाली होती. माझी एक एक्झाम ऑनलाईन होती, सो ती चालू झाली अँड आय वॉज वर्किंग ऑन दॅट. माझं लिटरली खूप डोकं दुखत होतं गाईज, बिकॉज माझ्यासोबत एका वेळी भरपूर काय काय चालू होतं आणि त्याच्यामुळे माझी झोप होत नव्हती. मला सेम टायमिंग अभ्यास करायचं होतं अँड एव्हरीथिंग. सो आता माझ्या फ्लाईटसाठी 1 दिवस राहिला आहे. सो माझी फ्लाईट उद्या आहे आणि माझी अजून काहीच पॅकिंग नाही झाली आहे. सो आय थिंक सो माझ्या या एक्झाम नंतर आपण पॅकिंग करणार आहोत. सो माझी एक्झाम बऱ्याच वेळ चालली. सो ती स्टार्ट झाली होती 2 वाजता आणि आत्ता लाईक लिटरली आत्ता 6 वाजलेत संध्याकाळचे आणि ते आत्ता संपली. 2 वाजता दुपारी चालू झाली होती आणि आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि ती आत्ता संपली आहे. सो खूप साऱ्या लोकांचे प्रेझेंटेशन्स होते लाईक अ फायनल प्रोजेक्ट. सो आता हा सेमिस्टर आमचा संपणार आहे आणि पुढचा सुरू होणार आहे. सो आपल्याला भरपूर काही मजा करायची, भरपूर काही करायचं. सो स्टे ट्यून्ड विथ अस. सगळे व्हिडिओज, सगळ्या क्लिप्स कंबाईन करणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. सो आपण कुठे जाणार आहे, काय करणार आहे, कुठे कुठे फिरणार आहे, काय खाणार आहे, दिवसभरात काय काय करणार आहे, हे सगळं मी शूट करणार आहे. सो या आय एम एक्सायटेड. मी चेरी, हिचं नाव चेरी आहे. सो गेले कंटिन्युअसली 2 वीक्स मी बिझीच आहे, कारण की मला म्हणजे मी काम करता करता, एडिटिंग करता करता, व्हिडिओ शूट करता करता आणि इनफॅक्ट मला फायनल प्रोजेक्ट्स पण बनवायचे होते. सो मी खूप बिझी होते. आता एक माझा प्रोजेक्ट झाला आहे, म्हणजे ही एक्झाम झाली आहे माझी एका सब्जेक्टची. सो अजून एक एक्झाम आहे, त्याच्यानंतर आपल्याला 2 दिवसाची सुट्टी आहे, लाईक सॅटर्डे संडे. अँड देन अगेन आपला नेक्स्ट सेमिस्टर सुरू होतो आहे अँड नेक्स्ट सेमिस्टर सुरू होतं. सो बेसिकली 2 दिवस कॉलेज आहे आणि मधली 2 दिवस सुट्टी आहे. सो मी अजून डिसाईड नाही केलं की मी तुम्हाला कुठे कुठे घेऊन जाणार आहे. पहिले तर मी हे सांगते, मी दर 2 महिन्यानंतर लॉस एंजलसला जाते. सो माझी ती एक सोलो ट्रिप असते. सो माझ्या कॉलेजसाठी जाते मी, कॉलेज अटेंड करण्यासाठी, एक्झाम्स देण्यासाठी. बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन असतात. बट आता रिसेंटली मी कॉन्टेंट क्रिएशन परत माझं चालू केलं आहे. सो आता मला मी एक अशी बिझी गर्ल झाली आहे. सो बऱ्याच अशा गोष्टी आता एकत्र असतात. सो मला जे सापडेल, जे नवीन असेल ते मी कॅप्चर करत राहते. सो बेसिकली व्हिडिओ शूट करायला इट्स नॉट दॅट हार्ड, बट सगळं कलेक्ट करून आणि मग एक व्हिडिओ बनवणं दॅट्स काइंड ऑफ हार्ड. सो मी बिझी गर्ल असं का म्हणेन, बिकॉज सो मला वीकमधून 2दा सुट्टी असते. पण यावेळी असं झालं की मागच्या वीकमध्ये जेव्हा मला 2 दिवस सुट्टी होती, तेव्हा ती सुट्टी 1च दिवस झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी काम करत होते बिकॉज ऑफ सम रिझन्स. काहीतरी झालं होतं. सो जो काम करणारा किंवा करणारी होती ती आली नाही. सो मला हॉटेलवाल्यांनी कॉल केला की प्लीज तुम्ही ही शिफ्ट पिकअप करा. सो त्याच्यामुळे मला ती सुट्टी मिळाली नाही आणि मी जसं प्लॅन केलं होतं त्याच्याप्रमाणे माझं नाही झालं असं नाही म्हणता येणार, पण थोडासा माझा ट्रॅक हलला बिकॉज ऑफ दॅट 1 सुट्टी. म्हणजे कारण की
मी जसं प्लॅन केलं होतं तसं ते थोडंफार मला माझे प्लॅन्स चेंज करावे लागले, त्यामुळे मी स्ट्रगल करते आहे त्याच्यामुळे. बट दॅट्स ओके, वी आर स्टील फिगरिंग इट आउट. सो या आता आपण पटपट बॅग्स भरूया, रेडी होऊया. सो उद्या सकाळी परत मला शिफ्टला जायचं आहे. अँड टू बी ऑनेस्ट माझी अर्ली मॉर्निंग शिफ्ट असते. आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन, हे मी सर्वात आधी सांगते, पण तरी पण उठावं लागतं मला. सो ते सर्वात एक मोठं रिझन म्हणजे मेन रिझन म्हणू शकते मी. पण या ठीक आहे, इट्स ओके. असतात काही दिवस असे, बट आय एम एन्जॉईंग इट, नो कंप्लेंट्स. सो ओके, चलो लेट्स गो. आता आपण बॅग्स पॅक करूया. तिला पण घेऊन जायचं का? मला हिची आठवण येणार आहे. तू येणार का? तू येणार आहेस माझ्यासोबत? सो ॲज यू कॅन सी आय एम व्हेरी टायर्ड. सो आय थिंक आपल्याला कॉफी ब्रेकची गरज आहे. आय जस्ट डिझर्व दिस, मी असं म्हणेन. आय डिझर्व अ कॉफी ब्रेक. सो आपण स्टारबक्सला जाणार आहोत आता थोड्या वेळात. देन लेट्स सी, आधी स्टारबक्सला जाऊ आणि मग पॅक करूया असं मला वाटतं. बिकॉज मला ते कॅफीन इनटेकमुळे अशी थोडीशी एनर्जी फील होईल. अँड या स्टारबक्सला जाऊया, मग बॅग पॅक करूया. आय थिंक सो USA मध्ये स्टारबक्सवाल्यांनी स्प्रिंग एडिशन ड्रिंक्स लॉन्च केलेत. सो मे बी आय ट्राय वन ऑफ दॅट. आणि फॉर शुअर असं होऊच नाही शकत की मी त्याचा रिव्ह्यू व्हिडिओ शूट नाही करणार. सो या स्टे ट्यून्ड त्याच्यासाठी पण. आणि प्लीज 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 प्लीज, आय एम वर्किंग व्हेरी हार्ड, सो प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. सी यू ॲट स्टारबक्स. सो या दिस इज माय लुक. मध्ये आपण स्टारबक्समध्ये जाणार आहोत. मी बाकीचं तिकडे गेल्यावर दाखवेन तुम्हाला. सो हा माझा लुक आहे. मी जस्ट एकदम थोडाफार चेंटूचा मेकअप केला आहे, लाईक आयलायनर, थोडंसं ब्लश, लिपस्टिक आणि थोडंसं लिप ग्लॉस, दॅट्स इट. सो या थोडंसं स्वतःला रिफ्रेशिंग वाटण्यासाठी आणि मूड सेट करण्यासाठी दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. सो या आता मी खूप छान फील करते. सो ओके, लेट्स गो. Check shorts for Starbucks video. Again, a tired face. Everything is packed, guys. I'm so tired. आजच्यासाठी इतकंच. आता फ्रेश अप होऊन झोपणार आहे मी, कारण की उद्या माझी शिफ्ट आहे. शिफ्ट कंप्लीट करून मला घरी येऊन सगळं बाकीचं उरलेलं वरचं मुलींचं माहिती आहे ना, किती जरी पॅक केलं तरी काही ना काहीतरी राहिलेलंच असतं. सो ते वरचं थोडंफार सामान वगैरे मी पॅक करेन किंवा जे काही असेल ते. सो या उद्या सकाळी 5:30 वाजता मला जायचं आहे. सो ऑब्व्हियसली मला 4 वाजता उठावं लागणार आहे. सो या आत्ता वाजले आहेत अराउंड 9:30 समथिंग. सो या आय एम ऑलमोस्ट डन. आणि तो मी जे स्टारबक्समध्ये गेले होते तो ॲक्च्युली मी रिव्ह्यू पोस्ट करणार आहे. आय मीन आय एम जस्ट अमेज्ड. ओ माय गॉड, खूप 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 छान होता तो ड्रिंक. मी लवकरच पोस्ट करेन, सो प्लीज स्टे ट्यून्ड. आणि मी भरपूर सारे व्हिडिओज पोस्ट करत राहणार आहे. सो प्लीज 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 तुम्ही बघत राहा. ओके, भेटूया उद्या. आत्तासाठी बाय. सी यू इन डे 2. बाय. माझ्या घरापासून एअरपोर्ट खूप जवळ आहे. ॲक्च्युली जर आपण ट्रेननी गेलो तर एक स्टॉप पुढेच आहे एअरपोर्ट. सो या एव्हरीथिंग इज डन, रेडी टू फ्लाय. हा माझा आउटफिट. डन विथ द सिक्युरिटी चेक. सो ॲक्च्युली इकडे असं आहे की एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर जायचं असेल तर ही ट्रेन घ्यावी लागते. सो मला कोर्स एवर पोचायचं होतं, म्हणजे वॉज द नेक्स्ट स्टॉप. सो
नेहमी बरीचशी गर्दी असते. आय डोंट नो आज का गर्दी नव्हती. सो या ट्रेनबद्दल सांगितलं म्हणजे तर याला कोणी ड्रायव्हर नाही चालवत. ही ऑटोमॅटिक ट्रेन असते जी तुम्ही बघितली. सो आपण पोचलोय आपल्या फ्लोअरवर. माझ्यासोबत खूप एक घाण गोष्ट झाली होती गाईज. माझी जी हँडबॅग होती त्याच्यामध्ये ॲक्च्युली मी यावेळी स्टॅनली माझे घेऊन नव्हते आले. सो मी माझ्या एका फ्रेंडची बॉटल घेतली होती विच इज लाईक अ मिनी व्हर्जन ऑफ द बॉटल. सो आय डोंट नो की काय कशी होती ती बॉटल. सो मी ती माझ्या हँडबॅगमध्ये ठेवली होती आणि मी जेव्हा वर पोचले होते टर्मिनलवर तेव्हा मी ते पाणी भरून घेतलं होतं आणि ते सगळं पाणी माझ्या पर्समध्ये पडून गेलं विच वॉज अ बिग मेस फॉर मी. सो त्याच्यानंतर मी ते सगळं माझ्या पर्समधलं काढलं, ते पाणी ड्रेन केलं पूर्ण, माझी पर्स वाईप केली आणि मग सगळ्या गोष्टी परत ठेवल्या. मागच्या वेळी पण काहीतरी असाच मेस झालेला. ते बघायचं असेल तर माझ्या शॉर्ट्समध्ये जावा. मी मागच्या वेळी शॉर्ट्समध्ये मेन्शन केलं होतं सगळं माझे ट्रिप टू LAचे व्हिडिओज. सो प्लीज तुम्ही तिकडे जाऊन चेक करा. अँड विच वॉज ऑल्सो एक्साइटिंग बिसाइड्स दॅट मेस. सो हा क्यूटसा छोटूसा डोरेटोवाला स्नॅक्स खाल्ला मी. माझं सगळं स्नॅकिंग आम्ही फ्लाईट टेक ऑफ करायच्या आधीच करून घेतलं होतं बिकॉज त्याच्यानंतर मला झोपायचं होतं. कारण माझे खूप दिवस झाले झोप झाली नव्हती. आय वॉज लाईक ॲटलीस्ट 4 तास माझी झोप होईल. सो मी पटकन खाऊन घेतला. आणि मी मागच्या पण व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं मी मोस्टली विंडो सीट्स प्रिफर करते. सो मला असं सगळं छान शूट करता येतं. सो अनायसे यावेळी पण मला विंडो सीट मिळालेली आहे. आय डोंट नो अबाउट नेक्स्ट टाईम बट हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. मी तर झोपणार आहे थोड्या वेळानंतर, पण जेवढ्या वेळ मी जागी आहे तोपर्यंत मी कंटिन्युअसली शूट करते. सो तुम्हाला पटकन माझी आयटनरी सांगते. सो फर्स्ट आय वुड लाईक टू मेन्शन की डेन्व्हर आणि लॉस एंजलिस. सो लॉस एंजलिस 1 तास मागे आहे डेन्व्हरच्या. सो मी अप्रॉक्स अराउंड 12 o'clock वगैरे पोचेन. सो सगळेजण उतरूपर्यंत आणि सगळं होईपर्यंत मला 12:30 वगैरे वाजले. त्याच्यानंतर आय टोक माय उबर. सो ओके, नाव द ॲक्च्युअल डे ऑफ माय कॉलेज. आजची आपली आयटनरी ही असणार आहे की आपल्याला आधी आवरायचं आहे, त्याच्यानंतर कॉलेजला जायचं आहे बिकॉज आपली एक्झाम आहे. सो आय थिंक सो कॉलेजला जायच्या आधी मी कॉफी घेईन. सो आणि आज माझा आउटफिट असणार आहे डेनिम ऑन डेनिम. माझा आवाज आत्ता असा काय येतो बिकॉज मी आत्ता जस्ट उठली आहे. सो चला रेडी होऊयात फटफट. सो अंघोळ करून फ्रेश होऊन मी हा असा डेनिमचा शर्ट आणि इनफॅक्ट मी डेनिम ऑन डेनिम केलं आहे. सो मी ते तुम्हाला दाखवेन. सो आत्ता आपण माझ्या मेकअपनी स्टार्ट करूया बिकॉज आपल्याला ठीकठाक छान दिसायचं आहे. माझं मॉइश्चरायझर मी असं छोटूशा ट्रॅव्हल पॅकमध्ये घेऊन आली आहे. पटकन आवरून पटकन जायचं. सो जास्त काही मी आय शॅडो अँड ऑल करणार नाही. मी एक रिसेंटली हॅक शिकली आहे जो मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. सो तो हॅक कधी वापरायचा जेव्हा तुम्हाला आय शॅडो नाही लावायचा. सो एवढ्या ह्याच्यामध्ये मी माझे ज्वेलरीज भरून आणलेत, पण हे मी तुम्हाला नंतर दाखवेन कारण की आत्ता आपल्याला पटकन आवरून पटकन निघायचं आहे. सो काल रात्री मला ऑलमोस्ट रात्रीचे 2:40 झाले इकडे पोचायला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं मी खूप बिझी आणि खूप पॅक स्केड्यूल होतं माझं, त्यामुळे माझ्यासाठी सगळं खूप हार्ड झालं. आणि आय गेस तुम्हाला जर दिसत असेल माझं थोडंसं नाक लाल झालं आणि मला थोडी सर्दी झाली आणि आवाज पण असा थोडा माझा बसल्यासारखा आहे.
सो ॲक्च्युली ही मी लिफ्टर स्टिक वापरणार होते मेबलिनची, पण आपण ही स्किप करूयात. सो आपण फाउंडेशन किंवा फेस लिफ्टर वगैरे नाही, डायरेक्टली लॅक्मेची पावडर वापरणार आहोत, विच इज इन द शेड नॅचरल आल्मंड. का उघडत नाहीये? ओके फायनली. सो या, आणि इकडे त्याचा कुशन आहे खाली. सो आपण फक्त डॅब करणार आहोत. म्हणजे इतका काही फरक नाही आहे, पण असा हलकासा चेंज दिसतो. म्हणजे जर आता समजा मी इथे लावते आहे, तर थोडंसं इथलं तुम्हाला वेगळं दिसेल आणि इथलं वेगळं दिसेल. थोडासा दिसतोय इफेक्ट, आय कॅन से. दिसतोय का थोडा शेडचा फरक? आय डोंट नो वन कॅमेरा ते कॅप्चर होत आहे का, बट माझ्यासाठी हेच ओके आहे. म्हणजे नो फाउंडेशन, थोडंसं लिफ्टेड लुक. सो तर आपण ब्लश यूज करणार आहोत. सो दिस इज माय रेअर ब्युटी ब्लश इन शेड स्पिरिटेड. सो मी जो हॅक म्हणत होते तो जर आय शॅडो नसेल तर वापरायचा, तो हा आहे. सो हे आपण जेव्हा ब्लश लावतो तेव्हा हा इथे पण असं थोडा डॅब करायचा. डॅब डॅब. हा खूप पिगमेंटेड ब्लश आहे, सो मला आवडतो आणि लॉंग स्टे पण आहे. आणि ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रशनी कुठल्या याच्याने तुम्ही करू शकता. सो आता मी इकडे करणार आहे, सो तुम्हाला दिसेल. दिसतोय का चेंज? असा आय शॅडो आल्यासारखा. म्हणजे तो असा स्पार्कली इफेक्ट नाही येणार, पण यू नो असं थोडासा असा कलर पिगमेंट येईल, आय कॅन से. सो या, हे असं ब्लेंड झालेलं आहे. सो आय थिंक सो ओके. सो असा तो ब्लशनी लुक दिसतोय. सी. सो फायनल लुक झाला तुम्हाला कळेलच ऑफकोर्स. सो
सेफोराचा आयलाइनर. मी हा मिरर चुंटूचा यूज करते. See, nice. So आता आपण दुसरीकडे पण लावून घेऊया. चलो आयलाइनर पण लावून झालेलं आहे. एल्फचा मस्कारा. सो आज मी तुम्हाला आणखीन एक हॅक सांगणार आहे. आय गेस मी माझ्या कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण आता मला आठवत नाही आहे. सो या हे तुम्हाला असं पकडायचं आहे बिकॉज मग हे तुमचं खाली नाही लागणार प्रोडक्ट. सी फरक. आता लिपस्टिक. सो मी आता लिपस्टिक्स ब्लेंड करणार आहे. सो दिस इज Maybelline 006 होल्ड द डोअर. ही परफेक्ट कॉलेज किंवा ऑफिस न्यूड लिपस्टिक आहे. ओके, ही आपण वर लावतोय. And this one is Maybelline Ultimate 599 More Mauve. ती आपण वर लावणार आहे. सी अशा दोन वेगळ्या वेगळ्या शेड्स आहेत. ब्लेंड करायचं. ओके, finishing with YSL Love Shine Candy Glaze in shade Burgundy. खूप सुंदर आहे हा शेड. आय मीन आय लव्ह इट. ओके, सो फक्त डार्क करायचं बिकॉज आपल्याला
थोडासा शेड हवा बिकॉज दिस शेड इज डार्कर देन आवर लिप शेड्स. कॉर्नर्स पुसून घेऊया. सो इफेक्ट दिसतोय याचा. इथे असं ग्लॉसी, इथे मॅट दिसतंय. ओके. सो कॉलेजमध्ये जर गरज लागली तर वी गॉना टेक दिस अँड मे बी दिस. जास्त नको काही घ्यायला. अँड आय गेस दिस इज इम्पॉर्टंट फॉर टचअप्स. सगळंच घेऊन जाऊया. ओके देन मेकअप झालेला आहे. मी अजूनही विचारणे केला केसांचं काय करायचं. आय गेस मी केस मोकळे सोडणार आहे का काय करणार आय डोंट नो. सो फिनिश करणार आहे आपण परफ्यूम सोबत अँड एव्हरीथिंग अँड वी आर ऑल सेट. सो मी तुम्हाला मेकअप तर दाखवला आहे. सो आता मला पटकन जायचं. सो मी पटकन आवरून घेते सगळं आणि मग आपण आता डायरेक्ट कॉलेजमध्ये भेटूया. बाय. मी माझे केस करणार आहे. सो मला पटकन करायचे आहेत. सो मी हे इकडेच स्टॉप करते आणि नेक्स्ट तुम्हाला मी कॉलेजमध्ये भेटते. ओके. सो या दिस इज माय लुक. आता मी चालली आहे कॉलेजला. सो आय डोंट नो तुम्ही व्यवस्थित दिसतोय का तुम्हाला माझा मेकअप. बऱ्याच जास्त नाही आहे काही. सो आता मी माझ्या कॅबसाठी वेट करते आहे. सो इट्स सेम की 1 मिनिटमध्ये येणार आहे पण बघूयात. ओके सी यू इन कॉलेज. सो मी कॉलेजला पोचली आहे. सो आता आपल्याला क्लासमध्ये जायचं बिकॉज एक्झाम आहे. ऑल द बेस्ट टू मी. सो हे थोडंसं मी दाखवते. हे माझं कॉलेज आहे. सो ॲक्च्युली मी जसं बोलले होते की आधी आपण कॉफी घेऊ आणि मग कॉलेजला जाऊया. पण तसं काही झालं नाही बिकॉज आय वॉज लाईक की मला टायमिंगवर पोचायचं आहे. सो मी डायरेक्टली क्लासमध्ये गेले. सो दिस इज माय क्लासरूम. माय प्रोफेसर अँड माय क्लासमेट्स. सो आमच्या प्रोफेसरनी एक सेशन घेतला आणि त्यांनी म्हणजे प्रोफेसरनी आमचं सगळं एक्सप्लेन केलं आणि आय वॉज वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट. सो या इट वॉज नॉट दॅट हार्ड म्हणता येईल मी बट इट वॉज अ पार्ट ऑफ माय एक्झाम. सो या आय वॉज वर्किंग ऑन पॉवर पॉईंट. आम्हाला त्यांनी बरंचसं डिस्क्रिप्शन दिलं होतं अँड सगळे डिटेल्स दिले होते. त्या APA प्रमाणेच आम्हाला तो प्रोजेक्ट करायचा होता. सो माझा सगळा फोकस त्या प्रोजेक्टवर होता अँड ॲट द सेम टाईम आय वॉज लाईक की मला माझा व्हिडिओ पण शूट करायचा आहे. सो मी शूट करायला ठेवून दिला आहे अँड आय वॉज वर्किंग अगेन. सो मी मल्टी टास्क करत होते. सो मला याच्यामध्ये कळालं वाव आय एम अ मल्टी टास्कर टू. ओ माय गॉड आय वॉज सो हॅपी की मला हे रिअलाईज झालं. आणि मी नंतर खूप हसत होते त्याच्यावर की मी शूट पण करते आणि मी ॲट द सेम टाईम अभ्यास, ते एक्झाम आणि पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन पण बनवते आहे. हा बघा माझा फ्रेंड. आय मीन ही इज वन ऑफ माय टीममेट. आम्ही सगळेजण एकत्र काम करत होतो टीममध्ये. देन द टेन्स ऑफ हॅपीनेस इन माय लाईफ अगेन. आम्हाला छोटासा ब्रेक दिलेला त्याच्यामध्ये मी स्टारबक्समध्ये गेले होते. सो आय गॉट माय सेल्फ समथिंग टू ईट अँड माय ड्रिंक म्हणजे कॉफी. सो असं काय मला काम करायचं असेल तर मी मोस्टली ब्राऊन शुगर शेकन एस्प्रेसो घेते बिकॉज नॉर्मल ग्रांडे कॉफीमध्ये 2च शॉट्स असतात लाईक द एस्प्रेसो शॉट्स. पण याच्यामध्ये 3 शॉट्स असतात. सो इट हेल्प्स मी अ लॉट. सो माझ्या मेन प्रेझेंटेशनच्या आधी मी सगळं खाऊन कॉफी वगैरे पिऊन घेतलं. सो आय वॉज फीलिंग मच बेटर आफ्टर दॅट. माझ्या लाईफमध्ये काही पण होत असू दे कॉफी ऑलवेज हेल्प्स मी. आय कॅन से ती एक माझी अशी साथी आहे किंवा एक माझे सपोर्टर आहे. किंवा मला कॉफी पिल्यावर खूप बरं वाटतं आणि मी खूप फ्रेश असते आणि मी माझं 100% देऊ शकते कुठल्याही कामाला असं मला वाटतं. सो मी असं डेनम केलं होतं. हाय. एक्झाम सगळ्या झालेल्या आहेत. सो मी आत्ता कुठेतरी पटकन असा स्पॉट शोधते जिथे मी तुम्हाला काहीतरी दाखवू शकेन. यु नो काहीतरी इंटरेस्टिंग काहीतरी. कारण की मला एका छोट्या ब्रेकची गरज आहे एका एवढ्या मोठ्या एक्झामनंतर. सो आपण कुठेतरी जाणार आहोत. सो चला माझ्यासोबत. तोपर्यंत तुम्हाला एक
असा कॉलेजचा व्ह्यू दाखवते माझ्या. स्टेज एकदम लांब दिसतंय. इकडून एंट्रन्स आहे. सो एवढं सगळं सकाळपासून करण्यामध्ये मी तुम्हाला म्हणाले होते सकाळी जेव्हा मी निघत होते कॉलेजसाठी तेव्हा की आधी आपण स्टारबक्सला जाणार आहे, पण असं काही झालं नाही. मी डिरेक्टली आले. म्हटलं वेळ नको व्हायला, लेट नको व्हायला, आणि माझं एक्झाम होती त्यामुळे. सो मी आले. सो मध्ये एक थोडा छोटासा ब्रेक होता, त्याच्यामध्ये मी जाऊन पटकन कॉफी आणि थोडंसं खायला घेऊन आले. सो ते कॉफी आणि त्याच्यानंतर मी मध्ये ब्रेकमध्ये फक्त सूप पिलं होतं, तेवढ्यावरच आहे मी. सो मी तुम्हाला काहीतरी दाखवणार पण आहे की एक असं मॉल म्हणू शकतो आपण छोटूसा, आणि काहीतरी आपण खाऊया पण, कारण की मला भूक लागली आहे. सो या. मी इथे बराच वेळ झाला थांबले. इथे बरंचसं ट्रॅफिक आहे, आणि इथे असं आहे की तो जो सिग्नल दिसतो आहे ना, तिथे रेड लाईट आहे. इकडे ग्रीन किंवा व्हाईट लाईट होते, आणि असं एक ह्युमन बॉडीचं चित्र दिसतं. आता दिसत असेल तुम्हाला. मी आले होते जॉनी रॉकेट्समध्ये. सो मी ऑर्डर केलेलं अनियन रिंग्स, फ्राईज अँड सम सॉसेस विथ डाएट पेप्सी, आणि माझा बर्गर ऑर्डर केला होता, तो येत होता. चला आता आपण ट्राय करूयात. जस्ट माझा फेस थोडा फक्त खाण्याकडे लक्ष देऊयात आपण. एक्सायटेड आहे. साईडला गरम आहे. छान आहे याची टेस्ट. आय मीन आय कॅन से ही आहे एक सोय पॅटी, आय कॅन से. त्याच्यामध्ये लेटेस्ट, परत कॅरमलाइज्ड अनियन्स, टोमॅटोज आणि पिकल्स आहेत. सो विच इज काइंड ऑफ गुड. आणि मेन थिंग म्हणजे दिस इज अ हेल्दी ब्रेड. हा व्हीट ब्रेड आहे, हा मैद्याचा ब्रेड नाही आहे. सो या, गुड ऑप्शन. सो अनियन रिंग्स आणि फ्राईज दोन्ही. ये मज्जा मजा. आता माझं सगळं खाऊन झालेलं आहे. सो जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण एका छोटूशा मॉलमध्ये जाणार आहोत. सो असा मग माझा दिवस संपेल, आणि मग त्याच्यानंतर मी घरी जाणार आहे. सो चला तर मग जाऊया आपण तिकडे. सो बेसिकली आपण जाणार आहोत कोल्सला. सो आय मीन त्या मॉलचं नाव कोल्स आहे. सो तिथे सेफोरा आहे, भरपूर ब्रँड्सचे कपडे आहेत, आणि बरंच काही नवीन नवीन आहे. सो लेट्स सी. आता ईस्टर पण येतो आहे. सो हे लोक सेलिब्रेट करतात, US पीपल. सो लेट्स सी काय काय नवीन गोष्टी आल्यात, आणि त्या मी तुमच्यासोबत पण शेअर करेन. माझा काही ॲज सच असा प्लॅन नाही आहे शॉपिंग करायचा. माझा प्लॅन ॲक्च्युली फक्त विंडो शॉपिंगचा आहे, पण आय डोंट नो नंतर काय होईल. सो या, चला जाऊयात. सो या, आपण इकडे जाणार आहोत. आय एम एक्सायटेड. मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. मी मागच्या वेळी पण आले होते, पण मी तेव्हा शूट नव्हतं केलं. सो आता
आपण तुमच्यासाठी जाऊयात. सो हा एंट्रन्स आहे. आय होप यांच्याकडे ट्रॉलीज असतील बिकॉज माय हँडबॅग इज काइंड ऑफ हेवी. सो आपण आतमध्ये पोचलेलो आहे. छान, गर्दी पण नाही आहे जास्त. गुड न्यूज, यांच्याकडे ट्रॉली आहे सो मी माझी बॅग ठेवू शकते. मी माझी बॅग ठेवलेली आहे आणि मी आता फिरायला मोकळी आहे. सो मी तुम्हाला म्हणाले होते ना की ईस्टर आहे. सो सी, यांचं हे ईस्टर कलेक्शन. सो आपण इकडून सुरुवात करूया. सो या ईस्टरसाठी अशा क्यूटशा पिलोज आहेत. आय गेस मला ही वाली आवडली. दिस इज काइंड ऑफ क्यूट. आता स्प्रिंग सुरू झाला आहे सो स्प्रिंग थीम्ड ड्रेसेस वाटतात मला हे. सो असे भरपूर ड्रेसेस आहेत. मला हा पण क्यूट वाटला ड्रेस. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स असं क्लिअरन्स म्हणून लिहिलेलं असतं. सो बेसिकली क्लिअरन्स म्हणजे काय असतं की त्यांचं नवीन लॉन्चेस झालेले असतात आणि हे थोडंसं असं आउटडेटेड झालेलं असतं. सो हे तुम्हाला ते कमी पैशात लावून देतात आणि मग ज्यांना कोणाला जे हवं होतं मागच्या वेळी जेव्हा न्यू लॉन्च झालं होतं आणि त्यांना मिळालं नाही किंवा तेव्हा त्यांना टाईम नव्हता तर ते परत येऊन हे घेऊन जातात. सो असे यांचे भरपूर कूपन्स चालू आहेत, लाईक ऑफर्स म्हणू शकतो. सो मोस्ट ऑफ याच्यामध्ये 20% ऑफ लावलं आहे त्यांनी. सो विच इज गुड. खूप कमी वेळेला असतं असं की ऑफर्स चालू असतात. सो माझं असं म्हणणं आहे की जेव्हा पण ऑफर्स चालू आहेत तेव्हा घेऊन टाका. बिकॉज जेव्हा पीक सीझन असतो किंवा तसं काही असतं तर कपडे खूप महाग होऊन जातात किंवा कुठलीही गोष्ट महाग होते. सो आय थिंक की लोकांनी किंवा कोणीही ज्यांना शॉपिंग करायला आवडतं किंवा खरंच शॉपिंग करायचं तेव्हा त्यांनी ऑफर्सच्या वेळी शॉप करायला पाहिजे. ओ माय गॉड, बघा मला काय दिसलं आहे आणखीन. किती क्यूट आहे याचा नेक. आय मीन ओव्हरऑल मला हे नाही आवडलं याचं बिकॉज हे मला थोडंसं विचित्र वाटतंय. आणि याची अशी स्टाईल आहे की हे सरळ घातलं तरी असं उलटं दिसतं, विच इज नॉट माय टाईप. पण मला याचा व्ही शेपचा गळा खूप आवडला. लेट मी नो इन कमेंट सेक्शन की तुम्हाला कसा वाटला हा वाला, बिकॉज मला याचा गळा खूप जास्त आवडला आहे. सो परत या सगळ्या पॅन्ट्स क्लिअरन्सवर आहेत. म्हणजे स्पेसिफिक असं ते नाही आहे. म्हणजे आता कसं इथे स्पेसिफिकली त्यांनी एका प्रकाराचं सगळं स्टॉक केलं आहे, तसं इकडे नसतं. पण तुम्हाला थोडंसं वेळ देऊन पेशन्स ठेवून बघितलं की तुम्हाला जे हवं आहे किंवा तुमच्या डोक्यात जे आहे ते मिळून जातं. अशा क्यूट हॅट्स पण आहेत इकडे. मेन सेक्शन ज्वेलरी. सो लेट्स ट्राय दिस. खाली येते माझ्यासाठी नाही, थोडी मोठी वाटते मला. आय डोंट नो. आणि मी तुम्हाला सकाळपासून नुसतं एवढंच म्हणते डेनिम ऑन डेनिम, डेनिम ऑन डेनिम. पण मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवलंच नव्हतं. सी, डेनिम ऑन डेनिम. आता बराच वेळ झाला आहे पण इट्स ओके. ॲटलिस्ट आपण लुक तरी रिव्हील केला की आपण काय करतोय. जे शेड्स पण आहेत. सो नॉर्मल रेंज इज फ्रॉम $9.99 म्हणजे अराउंड लाईक $10. देन $25 हे पूर्ण, हे पण आहे त्याच्यासोबत. अँड देन अगेन हे विच इज अराउंड $34. सो इकडे शॉपिंग करताना हे पण लक्षात ठेवावं लागतं
की टॅक्स पण लागणार आहे. सो या, लुक वॉट आय फाउंड. माझ्या डेनिम ऑन डेनिमवर हे परफेक्ट जाणार आहे असं का वाटतंय मला, का नाही? लेट्स सी, लेट्स ट्राय. उप्स, परफेक्ट. मला ही अशी चपकन बसली आहे हॅट. क्यूट आहे, मला फार आवडली आहे. नाईस. पण ही हॅट $28ची आहे गाईज. सो बाय, सॉरी. सो दिस सेक्शन इज बेसिकली मला हे USA थीम्ड ज्वेलरी दिसतंय. सो बघा, बियर मग विथ US वाला फ्लॅग अँड हार्ट्स, स्टार्स. इथे ते बघा USA वाला असं लिहिलेलं आहे. टू बी ऑनेस्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये मला हे आवडलं. गोड आहे. बाकी सगळे ओकेश आहेत. आय डोंट नो, तुम्हाला कुठलं आवडलं असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हे पण कलेक्शन ओव्हरऑल चांगलं आहे. आय डोंट नो तुम्ही गोल्ड, सिल्वर, रोज गोल्ड काय प्रेफर करता. मी मोस्टली सिल्वर प्रेफर करते. आय डोंट नो, समवॉट मला असं वाटतं. वाव, हे पर्ल्स, ओ माय गॉड किती क्यूट आहेत. हे नेकलेसेस आहेत, क्यूट आहे पण मला हे पण आवडलं. हे अस्थेटिक वाइब्स देत आहे. आय थिंक दिस इज अ ब्रेसलेट. हे तुम्ही ब्रेसलेट ॲज अ स्क्रंजी कसंही यूज करू शकता. इट्स अप टू यू की तुम्हाला कसं करायचं आहे. ह्याचं मला फक्त पेंडंट आवडलं. हे गोल्ड वाल्याचं ह्याच्यामध्ये आहे. हे मला असं का वाटतं हे आपल्या इंडियन लुकवर, साड्यांवर वगैरे जाईल छान. दिस इज लाईक अ स्टॉक शो ज्वेलरी. गाईज मला हे बघता क्षणी आवडलं. दिस इज फॉर $100. ओ माय गॉड. मीन मला ना तुम्हाला एक मॅजिक दाखवायची आहे. ह्याच्यात लाईट पण आहे. वाव, आय गेस याला सेन्सर लाईट आहे. या सेन्सर लाईट आहे याला. सो परत एकदा मी टॅप करते. या सेन्सर लाईट्स आहे त्याला. वाव, अमेझिंग. टू बी ऑनेस्ट त्यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे. मला खूप आवडलं यांचं कलेक्शन. हे बघा, मला हे आवडलं. इनफॅक्ट मला हे पण आवडलं. मुलांनो, तुम्ही मला समजू शकता की मला कसं फील होतं. सी, हे पण खूप गोड आहे. पण हे लॉरेन कॉन्ड्राडचं आहे. सो ऑब्विसली हे पण महागच आहे. पण मी तुम्हाला दाखवते. सो हे मेन्स कलेक्शन आहे. सो आपण हे पण बघूयात. बिकॉज माझ्या मेल ऑडियन्सला पण काहीतरी दाखवायचं आहे मला. माय गॉड, हे काय आहे? ओके, इट्स अ जॅकेट. सो या, इथे पण क्लिअरन्स आहे. सो नाईस. सो बेसिकली मी तुम्हाला सांगते, जर क्लिअरन्सवर असेल तर म्हणजे ती महाग गोष्ट असेल आणि ती कितीला मिळते हे तुम्हाला कळेल. फॉर एक्झाम्पल तर आपण हे घेऊया, म्हणजे तुम्हाला
क्लिअरन्स काय आहे हे पण कळेल. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आउटडेटेड झालेलं असं. सो दिस इज लाईक अ क्रिसमस वाईब. क्रिसमस होता डिसेंबरमध्ये आणि आता मार्च चालू झाला आहे. सो ऑब्वियसली हे होतं $50 आणि आता ते $30 आहे. लाईक 40% ऑफ. आय डोंट नो वर्थ इट आहे की नाही, पण या. सो भरपूर आहे. पॅन्ट्स, जिमवेअर, भरपूर सारे शर्ट सेक्शन. सो या. सो तुम्हाला डिफरन्स कळाला ना की मला काय सांगायचं होतं अबाउट क्लिअरन्स. ओके. ओ माय गॉड, हे कुठे आली आहे मी. सर्वात आवडती गोष्ट आहे ही माझी, बॅग्स. सो बेसिकली या हँडबॅग्स 25 पासून ते 55 पर्यंतच्या रेंजपर्यंत आहेत. लाईक $US. सो आपण त्याच्याकडे जास्त जवळून नको बघायला असं मला का वाटतं. आय डोंट नो. पण खूप क्यूट आहे कलेक्शन. हे नुसतं बॅग्सच आहे. OMG, हे मला खूप आवडलं. हे लांबून खूप गोड दिसलं मला. सो विच इज लाईक $21 पासून सुरुवात आहे ते $50 पर्यंत आहे याची रेंज. क्यूट आहे कलेक्शन. सो गाईज, मी लिटरली खूप दिवसांपासून कंटिन्युअसली शूट करते आहे आणि मी हे माझ्या सगळं आधी रुटीनमध्ये नव्हतं, पण मी खूप मेहनत करते आहे. सो प्लीज तुम्ही पण तो सपोर्ट दाखवा. तुम्ही पण माझे व्हिडिओज बघा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा. सो मला असं वाटतं की मला ही फॅमिली वाढवायची आहे. भरपूर लोकांनी हे बघायला पाहिजे. बिकॉज हे सगळं जे मी दाखवते आहे ते US वाला कॉन्टेंट आहे की नक्की काय. म्हणजे माझे सगळे कॉन्टेंटच असं नाही, पण मोस्टली माझा फोकस त्याच्यावर आहे. मी भरपूर सारे व्हिडिओज पोस्ट करते विच इज लाईक सगळं काही कवर होतं त्याच्यामध्ये. ब्युटी, अबाउट हॅक्स, अबाउट लाईक एन नंबर ऑफ थिंग्स. पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीला पण शेअर करा. सो टॉय कलेक्शन, सॉफ्ट टॉय कलेक्शन. हा डिझनीचा मिकी माऊस इज लाईक $9.99. सो अराउंड $10 प्लस टॅक्सेस. क्यूट. तुम्हाला हा कॅरेक्टर माहिती आहे का, विनी द फू मधला? तो स्वतःचं नाव सांगतो, आय एम टिगर, TIGGER. सो सिपी कप्स, सिपर्स, टम्बलर्स, असं सगळं काही आहे. माझं लक्ष याच्यावर गेलं आहे. सो याची किंमत आहे $14.99 म्हणजे अराउंड $15 प्लस टॅक्सेस. अशा छोट्या छोट्या गोष्टी पण आहेत इकडे, लाईक इलेक्ट्रॉनिक रिलेटेड. सो यांचा अजून एक फ्लोअर आहे. मी कधी वरचा फ्लोअर एक्सप्लोअर नाही केला. बघूया वरच्या फ्लोअरवर काय आहे.
सो खाली आपण बघितलं मोस्टली सगळं फॅशन अँड ऑल आहे. ते वर किड्स सेक्शन, टॉयज, लगेज, बाथ सेक्शन आहे, मेन शूज. हे फुटवेअर सेक्शन ॲक्च्युली, जिथे मला नाही घुसायचंय, पण आपण तरी पण बघून घेऊया एकदा. ओके, एवढं काही नाही आहे, सो इट्स ओके. मी घाबरले होते की आता फुटवेअर म्हटल्यावर माझं काय होणार. सो हे सगळं पुढचं सेक्शन इट्स अबाउट इनोवेअर्स, किड्स शूज, मेन शूज आणि फुटवेअर मी सांगितलं जसं की. आणि हे टीनेजर्सचं वाटतंय मला सगळं. हे सगळं पेट फ्रेंडली आहे, लाईक पेट गुड्स. क्यूट, छान छान गोष्टी आहेत. लगेज सेक्शन. ओ, मी इथे कधी वरती आलेच नाही ॲक्च्युली. मी इथे 2दा येऊन गेली आहे, पण मी कधी वरती आलेच नाही. बाटल्स, बाय 1 गेट 1 फ्री असं लिहिलेलं मी पहिल्यांदा बघितलं इकडे. नाहीतर मी इंडियामध्ये डीमार्टमध्येच बघायचे. ओ माय गॉड, हे किती गोड आहे. मला खूप आवडलंय. पूर्ण समरी वाइब्स देणारा असा जग आहे. ओ माय गॉड, वाव. ह्याच्यावर तर ॲक्वॅटिक थीम आहे. वाव. सो गाईज, इथे भरपूर काय काय आहे. मी मोस्टली जसं सांगितलं तसं मी काही घ्यायला नाही आले इकडे, पण जस्ट असंच विंडो शॉपिंग. एक्झामनंतर मला थोडंसं असं स्ट्रेस रिलीफ करायचं होतं आणि तुम्हाला पण मला हे दाखवायचं होतं सगळं. सो आले होते मी इकडे. सो क्यूट. क्रॉकरी. हे स्पून्स बघा. ओ माय गॉड. बटरफ्लाय मग्स. हे मदरहूड सेक्शन आहे. सो प्रेग्नंट लेडीजसाठी काही कपडे हवे असतील तर ते इकडून घेऊ शकतात. हे इथे सगळं डेकॉरचं आहे. सो या, इतकंच. तर मी तुम्हाला छान टूर दिलेली आहे. मला तर आवडलं. आय डोंट नो तुम्हाला कसं वाटलं, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो तुम्हाला कशी ही वाटली ही टूर. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. दिस इज डे 1. सो लॉस एंजलसमध्ये माझा डे 1 कंप्लीट झालेला आहे. बिकॉज माझी एक्झाम झालेली आहे, माझा कालचा प्रवास अँड आधीच्या सगळ्या प्री पॅकिंग आणि बाकी सगळ्या आधीच्या गोष्टी. सो या, आता आपण घरी जाणार आहोत आणि फ्रेश होऊन थोडीशी रेस्ट घेणार आहोत. सो उद्या आपण कुठेतरी चाललो, त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड. बाय, टेक केअर. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.